वर्षाच्या या वाटचालीमध्ये छगन भुजबळ हे सातत्यानं पक्षाच्या बरोबर राहिले. आज तुम्हाला त्या सगळ्या आठवणी एकाच वेळेला जाग्या झाल्या. तुम्ही बोलताना माझी खदखद व्यक्त केल्याचं दिसून येतं की काही लोक नुसतेच कष्ट करतात आणि काही लोक कष्ट न करता पुढे जातात. एखादं वाक्य जे आहे जोडून तोडून जे आहे ते चालवणं काही बरोबर नाही. मी आठवण करून दिली की अगदी याच्या शेजारचा जो A10 बंगला आहे तिथे या पक्षाचा खरं म्हणजे जन्म झाला. या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाचा झेंडा कॉन्स्टिट्यूशन असेल, झेंडा हे घड्याळ असेल तर या सगळ्याचं जे आहे हे काम सगळं इथेच झालं. मी विरोधी पक्ष नेता होतो, तो बंगला होता. तर त्यानंतरचे जे आज जी स्थित्यंतर जे आहेत 27 वर्षाची ती एक चित्रपटासारखी डोळ्यासमोर जी येऊन गेली की त्यावेळा पवार साहेबांनी घेतलेले कष्ट, जिल्हाध्यक्ष सुद्धा निर्माण त्यांची पदस्थापना झाली नव्हती. अचानक निवडणूक लागली आणि त्यावेळेला पवार साहेब, मी आणि मग एकीकडे पक्षाची जी आहे संघटना स्थापन करणं आणि दुसरीकडे उमेदवार ठरवणं आणि उमेदवारांचा प्रचार, हे सगळं आठवलं. त्यातून हा पक्ष जो आहे हा राज्यामध्ये सुद्धा सत्तेवर आला. अर्ध सत्ता असेल म्हणा, उपमुख्यमंत्री वगैरे, पण त्याचबरोबर दिल्लीमध्ये सुद्धा पवारसाहेब आणि इतर मंत्र्याच्या रूपानं दिल्लीमध्ये सुद्धा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला. अनेक राज्यांमध्ये जे आहेत ह्या पक्षाचे मंत्री झाले, आमदार झाले, खासदार सुद्धा झाले. आज अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष इथे काम करतो. अचानक दादा सोडून गेले आणि मग सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. आता एखादी गोष्ट ठरवत असताना एखाद्या जागेसाठी व्यक्ती निवडत असताना त्याच्या प्रत्येकाची मतं जाणून घेणं हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे आणि ते होतं. त्या गोष्टी बाहेर गेल्यानंतर त्याच्यामध्ये फार मोठा वादविवाद आहे अशातला काही भाग नाही. अनेकांना वाटतं की आम्ही हे केलं पण आम्हाला तुम्ही दिलं नाही, आम्ही ते केलं आम्हाला दिलं, हे चालतं. प्रत्येकानं जे आहे आपलं काम करीत राहिलं पाहिजे. पदं कमी असतात, कार्यकर्ते कष्ट घेणारे खूप खूप असतात, सगळ्यांना काही मिळतच अशातला भाग नाही. पण पक्ष जो आहे प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न मात्र आज ना उद्या ना परवा हा करतच असतो. म्हणून सगळ्यांनी जे आहे एकजुटीनं काम करा, एवढंच त्या प्रसंगी मला सांगायचं. सांगितले ना, चिन्ह असंच तिथे ज्या अगोदर आम्ही एस काँग्रेस होती ती आमच्यामध्ये विलीन झाली. याच दिवशी षण्मुखानंद हॉलमध्ये चरखा दिला. याच दिवशी शिवाजी पार्कला लाखो लोकांची सभा झाली. चरखा दिला, चरखा इलेक्शन कमिशनने नाकारला. मग हे घड्याळ आम्ही पाठवलं असं ते नाकारलं आणि मग घड्याळाला जे आहे 2 अशी जे आहेत खाली स्टँड लावले, ते घड्याळ मंजूर झालं, जे आज आमचं चिन्ह आहे. सातपुडा बंगल्याच्या बाबतीत काल सकाळी बातमी छापून आली होती. त्या प्रकरणामध्ये आता गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. कोण ही व्यक्ती आहे ज्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल नाही, त्याच्यामध्ये पकडलेत लोकांना. कुणीतरी एक आमच्या धोबी समाजाचा बांधव तिथे राहतो, त्याचा त्या बंगल्याशी संबंध नाही, ते दुसऱ्या बंगल्यात काम करतात. त्यांचं म्हणजे मला जे कळलं ते त्यांचा एक मुलगा नवीन काहीतरी वकील झालेला आहे. तो ज्या वकील फर्ममध्ये जातो त्याने सांगितलं की बुवा ही जाहिरात अशी एक जाहिरात दे, याने ज्या त्या बंगल्याचा पत्ता टाकला. काय बाकी त्यानंतर पोलीस आले, पोलिसांनी त्यांना ते घेऊन गेले. कोणी हे काय केलं आमचा त्याच्याशी काही संबंध माहीत सुद्धा नाही. कारण तिथे जे अनेक बंगल्यामध्ये काम करणारे जे आहेत सेवक राहत असतात, मग त्यांची मुलं वेगवेगळ्या ठिकाणी जे काम करत असतात, तिथून काही निर्माण झालं तर त्याला नाविलाज असतो.
पोलीस त्याच्याबद्दल कारवाई करतात. धन्यवाद. आज यहाँ पे स्थापना दिवस था, आपने यहाँ पे दुनिया की टीम किया, क्या कुछ कहना चाहेंगे आज स्थापना दिवस के बारे में? आज 27 साल हो गए हैं. इसी बंगले के बाजू में A10 बंगला जो विरोधी पक्ष नेता छगन भुजबल जी का था, वहाँ इस पक्ष का निर्माण हुआ. सारी चीजें, पक्ष का चिन्ह हो, पक्ष का झंडा हो, पक्ष का नाम हो, एफिडेविट हो, सारे जो यहाँ किए गए. तो याद मुझे जो है 27 साल के पहले की आ गई, जो मैंने लोगों के सामने रखा. आज अजीत दादा बीच में नहीं है आज के मौके पर जी. ठीक है, ये जो है बड़ी दुख की बात है. कभी भी ऐसा लगता है कि हम अभी भी उस धक्के से जो है बाहर नहीं आ सके हैं, क्योंकि जिस ढंग से जो है अजीत दादा की मृत्यु हुई, वो चित्र जो है बिल्कुल दिल में लगा हुआ है. फिर भी जो है ऐसे लोग बोलते हैं ना, शो मस्ट गो ऑन. हमने जो है सुनेत्रा ताई को जो हमारा नेता चुना और उनके नेतृत्व में जो है हम अजीत दादा का ये जो काम जो है पक्ष का आगे बढ़ाए.